धाराशिव नगरीमध्ये पूर्वी कधी झाला नाही इतका भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्त्याचा सोहळा आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट गजानन महाराज चौगुले यांचे आई वडील यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन व संत पूजनच्या निमित्तानं या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन केलेलं आहे। महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार या सोहळ्यामध्ये कीर्तन सेवा करण्यासाठी येणार आहेत। भक्तांनी श्रोत्यांनी या सुश्राव्य कीर्तन श्रवणाचा आणि प्रवचन श्रवणाचाही लाभ घ्यायचा आहे। त्याचबरोबर या शहरामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आतापर्यंत झालेलंच नाही असं ज्ञानेश्वरीचं मोठं पारायण सुद्धा या ठिकाणी होणार आहे। जिल्हाभरातून अनेक भाविक वाचक या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये सहभागी होणार आहेत। सगळीकडे आत्तापासूनच त्याची प्रसिद्धी तर आहेच, पण या सोहळ्याच्या तयारीसाठी गेल्या 15 दिवसापासून 50 सगळे कार्यकर्ते भाविक महाराज मंडळी आणि कामाला लागलेले आहेत आणि या सोहळ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे खरोखर। आणि त्यातच बरं का आता मध्ये हा अधिक महिन्याचा हा पावन काळ आलेला आहे। मग वकील साहेबांच्या पूजनीय आईवडिलांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा योग आहे आणि मोठ्या संत महा कीर्तनकार महाराजांच्या पूजनाचाही सोहळा याच मधल्या या सप्त्यामध्ये होणार आहे। आपण याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा। शांती ब्रह्म मारुती बाबा कुरेकर असे मोठमोठे महाराज आणि या सोहळ्यामध्ये पूर्ण वेळ मुक्काम करून राहणार आहेत। अशांच्या दर्शनाचा सुद्धा आपल्या भाविक लोकांना लाभ मिळतो आहे। म्हणून जिल्ह्यातून जे जे कोणी आवडीचे आहेत खरोखर इथे सत्संगांचा श्रवणाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे आवर्जून यावं असे मी सुद्धा आवाहन करतोय। या सोहळ्यामध्ये यावं, सहभाग द्यावा आणि लाभ घ्यावा अशा प्रकारचं इथे आता सध्या हे सगळ्या भव्य दिव्य सोहळ्याच्या मंडपाचं देखील तयारीचं काम उभारणीचं काम सुद्धा चांगलं वेगानं चालू आहे आणि 4 तारखेला या सोहळ्याची सुरुवात मिरवणुकीने होणार आहे। मोठे जिल्हाभरातून सर्व भाविक श्रोते महाराज प्रवचनकार कीर्तनकार सगळे भाविक त्या दिंडीमध्ये सहभागी होणार आहेत आणि दुपारून असं पार ज्ञानेश्वर मंदिरापर्यंत हा दिंडी सोहळा जाणार आहे। तिथून पुढे परत येणार आणि अशा 4 मे रोजी सायंकाळी या सोहळ्याचा शुभारंभ होणार आहे आणि हा सोहळा 12 तारखेपर्यंत चालणार आहे। अशा या पावन आणि देवदुर्लभ अशा सोहळ्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी एक संधी आहे। सर्व श्रोते भाविकाला सुद्धा इथे येऊन पंढरपूरला जाऊन आळंदीला जाऊन जे मिळत नाही ते या सोहळ्यामध्ये सत्संगाचा लाभ मिळतोय, श्रवणाचा लाभ मिळतो आहे। एकंदरीत एक तीर्थक्षेत्र जिथे अवतरले का काय असा अनुभव या शहरात या सोहळ्याने येणार आहे। न भूतन म्हणजे मागे कधीच सोहळ्या ह्या शहरामध्ये एवढा भव्य दिव्य सोहळा झाला नाही, तो आता होतोय। आणि जसं संतांनी सुद्धा सांगितलंय की ह्या सोहळ्याचं महत्व किती आहे की हा सुख सोहळा स्वर्गी नाही, अशाच प्रकारचा हा सोहळा अनुभवा, आपण याचा सहभाग द्यावा एवढंच मी या ठिकाणी बोलतो।